शिवस्मारक समुद्रात नको, भूमीवर झाले पाहिजे. संभाजी ब्रिगेडचे मुख्य मागणी. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन नको तर बॅलेट पेपरवरती घ्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात नको तर भूमीवरती हवा आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करून असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान दिला आहे. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये संभाजी ब्रिगेड यांची एक ठाणे विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत स्थानिक भागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी महाराजांचे स्मारक आम्हाला समुद्रात नको ते भूमीवर हवे आहे, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. विधानसभा आणि लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता ईव्हीएम मशीनवरती बहिष्कार टाकत थेट बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी, अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यवत वारंवार पत्रव्यवहार केलेला जात आहे, मात्र याकडे लक्ष दिले जात नसेल तर आगामी काळामध्ये संपूर्ण भारतभर जन आंदोलन सुरू करू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. शिवस्मारक समुद्रात नको तर भूमीवर झालं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनवरती बहिष्कार टाकण्याचा निर्धार करून जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच आगामी काळातील निवडणुका स्वबळावरती लढण्याचा निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागाची बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री ॲडव्होकेट मनोज आखरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर पवार, कार्यकारिणी संघटक उमाकांत उफाडे यांच्यासह अनेक सदस्य येथे उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये निवडणुका संपन्न झाल्या, विधानसभेच्या, लोकसभेच्या, आणि आपण पाहिलं की ईव्हीएम बद्दल प्रचंड मोठं रान उठवलं गेलं होतं आणि या ईव्हीएम विरोधात रान उठवल्यानंतर सुद्धा सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नाही. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी हे सगळे हाऊस, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, यांची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून कमीत या हाऊसमध्ये जाणारे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांची मुलं मुली हे जाणार आहेत. आणि त्यासाठी हा ईव्हीएम घोटाळा बाद करून ईव्हीएम वर निवडणुका न होऊ देता बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत, ही संभाजी ब्रिगेडची आग्रही भूमिका राहणार आहे. आणि ही भूमिका घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये सरकारला भेटणार आहे, निवडणूक आयोगाला भेटणार आहे, दिल्ली इथं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा भेटणार आहे. आणि जर आम्हाला त्या अनुषंगानं कुठले समर्पक उत्तर त्यांचं भेटलं नाही तर महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जन आंदोलन, लोक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेड उभं करणार आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातही आपण आक्रमक भूमिका देत आहात. नेमकं येत्या काळात कसं काय आपलं? कारण वारंवार पर्याय देऊन निवडणूक आयोग ऐकत नाही. कारण ईव्हीएम हे बाद झालेले सर्व लोक सांगत असताना ईव्हीएम वरचा अट्टहास निवडणूक आयोग सोडत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर होऊ शकतात. यापूर्वी ह्या निवडणुका अनेक झालेल्या आहेत. हे सगळं असताना निवडणूक आयोग का अट्टहास करते याचं आम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण वारंवार सगळं समजलेलं आहे की ईव्हीएम घोटाळे आहेत. आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी पडलेल्या उमेदवारांनी केसेस दाखल केलेल्या आहेत ईव्हीएम बद्दल. आणि मग संवेदनशील असलं पाहिजे या निवडणूक आयोगानं, परंतु निवडणूक आयोग कुठेही संवेदनशील नाही. जे काही सरकार सांगणार त्याचंच ते ऐकणार. आणि ही स्वायत्त संस्था असल्या कारणानं त्यांनी स्वतः निर्णय ते घ्यायला पाहिजे होतं, परंतु आता ही संस्था स्वायत्त राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही माननीय सरकारचे प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे, निवडणूक आयोगासोबत चर्चा करणार आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमीत कमी निवडणूक ईव्हीएम झाला असलं ना पाहिजेत, बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत, ही आमची आग्रही भूमिका राहणार आहे.